करणीसाठी वापरतात ना तो लिंबू आणायचा. आमचे चव्हाण साहेब कोकणातून घेऊन आले डायरेक्ट ते पण गुडघ्यासाठी. नमस्कार मंडळी, आज मी आली आहे जीवन ऊर्जामध्ये. इथे गुडघ्याची गादी बनते. गादी म्हणजे नी कार्टिलेज. ओके, आपण नी कार्टिलेज वर काम करतो. हे कसं होतं? मांडीचं आणि पोटरीचं हाड एकत्र येऊन गुडघा बनतो. त्या गुडघ्याला शक्ती द्यायची. गॉट इट. गुडघ्याच्या कार्टिलेजला रिग्रो करण्यासाठी गरज असते प्लाझ्मा पेशींची. या पेशी वेगळ्या करून पुन्हा गुडघ्यात सोडायच्या. मग हे गादी जिजली त्यावर काम करतं. त्यामुळे तर गुडघ्याच्या मुळावर काम होतं. ट्रीटमेंट कशी होते? 5 सेशन असतात. ट्रीटमेंटच्या काही दिवसातच गादी तुम्हाला एक्सरे मध्ये दिसायला लागते. कुणाला फायदा झालाय? चव्हाण नावाचे आमचे मित्र, गुडघ्याचा त्रास, प्रचंड अंधश्रद्धाळू. त्यांना म्हणलं ट्रीटमेंट कराच, पण अंधश्रद्धेतून बाहेर येऊन त्या लिंबाचा योग्य वापर करा. सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायचा. याने व्हिटॅमिन सी वाढलं आणि 2 महिन्यात ते एकदम आनंदी झाले. आतापर्यंत किती पेशंट आले? सक्सेस रेट 92% आहे. गोल एकच, नैसर्गिकरित्या बरं करायचं. छान. शेवटी काय संदेश द्याल? गुडघ्याने त्रस्त असाल तर वेदना सहन करू नका. एकदा जीवन ऊर्जाला नक्की भेट द्या. तुम्ही निराश होणार नाही.